ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा परिसरात नालेसफाईची कामे अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना पाणी तुंबण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी गटर पूजन करत निषेध व्यक्त केला. कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत आणि कल्याण जिल्हाप्रमुख अभिजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे आणि दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार दिवा परिसरातील अनेक नाले आणि गटारांची सफाई अद्याप अपूर्ण आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे नाले सफाईसाठी सुमारे 1,60,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असतानाही अपेक्षित कामे झालेली नाहीत, असा आरोप शिवसेनेने केला आहे. यावेळी शिवसैनिकांनी गटर पूजन करून महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध नोंदवला. तसेच तातडीने नालेसफाईची कामे पूर्ण करून नागरिकांना संभाव्य संकटातून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्या ज्यांनी सांगितलं ना 80% गटर सफाई झाली, त्याला हाणून इथे गटारात बसवा, म्हणजे त्याला दिसेल की नाले सफाई किती झाली. आज 1,60,00,000 रुपये जी निधी दिली आहे ती कुठे गेली? कोणाच्या कोणाच्या टक्केवारीसाठी निधी काढली गेली आहे? कोणाच्या खिशात जाणार आहे ही? ह्याचा पहिले चौकशी महापालिकेने केली पाहिजे. आज आपण बघाल की 80% जर नाले सफाई झाली, मग हे काय आहे? आज दिव्यात नाले सफाई सगळे नाले चेक करा तुम्ही. फक्त वरवरती पिशव्या काढायचं काम करतात. खालचा गाळ काढणार कोण? तुम्ही गाळ काढला नाही तर तो पाणीचा निचरा होणार कसं? यावेळी दिव्यात पाणी साचणार. काही नाले तर या इथल्या बिल्डर लोकांनी तर सगळं त्यांची घाण टाकून ते नाले बुजवलेले आहेत. ते नाले कधी महापालिका साफ करणार आहेत? आज दिव्यात अशी परिस्थिती झाली की नालेच चोरले गेलेत, अशी परिस्थिती दिव्यातली झालेली आहे. पण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही पडले नाही. त्यांना फक्त भ्रष्टाचाराचा पैसा, टक्केवारी एवढंच त्यांना दिसतं. त्यांना फक्त भ्रष्टाचार करायचं दिसतं. त्याच्यामुळे दिव्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. आज देशात नेटच्या पेपर फुटले जातात. सगळ्या परीक्षांचे पेपर फुटले जातात. मग याकडे सरकार कधी? म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आणि गटाराचं आंदोलन केलं आणि तेव्हा तरी सरकारला जाग येईल आणि आता तरी हे गटर साफ करतील. या गटर पूजन आंदोलनाचं आमंत्रण आम्ही माननीय आयुक्त सौरभ राव यांना दिलं होतं. महापौर पिंपळकर मॅडम आहेत त्यांना दिलं होतं. उपमहापौर कृष्णा पाटील आहेत त्यांना दिलं होतं. विरोधी पक्षनेते, गटनेते सगळे पक्षाचे सगळ्या गटनेत्यांना दिलं होतं. प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांना आम्ही आमंत्रण केलं होतं की आपण या पूजेला आवर्जून या, जेणेकरून तुम्हाला दिव्याची नालेसफाई झाली की नाही हे तरी माहीत पडेल. परंतु गेंड्याच्या कातडीचे असलेले हे सरकार आणि यांचे लोकप्रतिनिधी हे कोणीही दिव्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि कोणीही दिव्याकडे बघायला सुद्धा आलं नाही की नालेसफाई झाली की नाही.